महाराष्ट्र शासन व कृषी विभाग द्वारा आयोजित भव्य जिल्हा कृषी महोत्सव पशु व वर्धिनी महोत्सव 2024 चे आयोजन वर्धा येथे नुकतेच करण्यात आले आहे। या कृषी प्रदर्शनीमध्ये विविध बचत गटाच्या महिलांनी व पुरुषांनी आपापले कृषी स्टॉल लावण्यात आले होते। नमस्कार, आम्ही यशस्वी ऑर्गॅनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड पिंपळणारे तालुका दिंडोरी येथून वर्धा कृषी महोत्सवासाठी आलेलो आहे। आम्हाला सावरकर सरांनी आमंत्रण दिलं होतं। आम्ही आमच्याकडच्या द्राक्षांच्या व्हरायटीच्या माहितीसाठी आणि खास वर्धाकरांच्या त्यांच्या आवडीने त्यांना नानासाहेब पर्पल व्हरायटीची चव देण्यासाठी आम्ही आमचा शेतकरी उत्पादकांचा द्राक्ष माल येथे वर्ध्याच्या कृषी महोत्सवामध्ये घेऊन आलो आणि आम्हाला इथे आल्यानंतर फार चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे। आम्ही जेवढा माल आणलेला होता तो पहिल्याच दिवशी आमचा माल संपून गेला। इथल्या नागरिकांना याची चव इतकी आवडली की त्यांनी डबल आमच्याकडे येऊन त्याचा खरेदी करून अक्षरशः आम्ही 160 रुपये किलोनी इथे विक्री ठेवलेली होती। तरी भरपूर प्रमाणात इथून माल विक्री झाली आमची आणि बऱ्याच लोकांनी आम्हाला फीडबॅक परत येऊन दिले का अतिशय सुंदर अशी द्राक्षे होते। वर्धा कृषी महोत्सवाचा आम्हाला फार चांगला आमच्या कंपनीच्या मार्केटिंगसाठी फार चांगला सपोर्ट मिळाला आहे आणि याही पुढे आम्ही असे वर्धा कृषी महोत्सव जर असला तर आम्ही वेळोवेळी वारंवार इथे येण्याचा प्रयत्न करू आणि पुढच्या वेळेस अजून चांगल्या अलग व्हरायट्या 4 ते 5 प्रकारच्या व्हरायट्या पुढच्या कृषी महोत्सवामध्ये उपलब्ध करू। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव ब्रह्मानंद रामदासजी पांगुळ आहे आणि मी वर्धा जिल्ह्यात समुद्रपूर तालुक्यातील पवन गावातील आहो। मी गेल्या 15 ते 20 वर्षापासून सेंद्रिय शेती करतो आणि त्या शेतामध्ये उत्पादित झालेला माल कृषी प्रदर्शने किंवा डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवतो। तर माझ्या शेतात सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जाणारी आहे एक GI नामांकित वायगाव हळद, दुसरा आंबे हळद, तिसरं एक मँगो जिंजर म्हणून पांढरी हळद येते। ती खास कफ, आम्ल, पित्त यावर गुणकारी आहे। तसेच त्याच्या सेवनामुळे अपचन किंवा चयापचन चांगलं होते, अपचन होत नाही असे त्याचे गुणधर्म आहे। त्याच पद्धतीनं आपल्याकडे धनिया पावडर, गावरान धनिया पावडर, गावरानी वाल, लिंबू यासारख्या विविध उत्पादने घेतो आपण। ते शेतकऱ्यांपासून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत योग्य दरात व दर्जेदार पद्धतीनं पोहोचत राहतो। धन्यवाद। नाव सारिका उमेश भातकुलकर, मी आष्टेहून आलेली आहे। आष्टेला माझी तेलघणी आहे, लाकडी तेलघणी। माझ्याकडे फली तेल, जवस तेल आणि खोबरं तेल याचे उत्पादन मी काढते आणि सध्या म्हणजे कृषी प्रदर्शनामध्ये मी माझं स्टॉल लावलेले आहे आणि त्यातला माल चांगल्या पद्धतीनं माझा खपला। आजचा आखरीचा दिवस। या कृषी प्रदर्शनीचा तुम्हाला काही फायदा झाला का, याबद्दल थोडी माहिती द्या। म्हणजे टाकलेलं आहे अजून, म्हणजे कागदपत्र झालेले आहे, लोन यायचं आहे, मला पैसे यायचे। तुमचा नंबर आहे त्याच्या? हे आपले फ्लोर मिल आहे। याच्यामध्ये गहू, बाजरी, ज्वारी, हळद, मिरची, मसाला, कुरड्यांचे गहू, ओली डाळ, अद्रक, लसण, कांदा, पुरण, इडली, अनारशाचं सगळं एकाच मशीनमध्ये दळायचे। 1 HP घरगुती वापरायला आहे, 2 in 1 आहे। याच्यामध्ये गहू, बाजरी, ज्वारी वरतून टाकायचं, दार खोललं, आपलं समोरून भांडं लावलं इथं या प्रकारचं। ही एकूण हळद, मिरची, मसाले, कुरड्याचे, ओली तेलकट पदार्थ। याच्यामध्ये कसं आहे, घरगुती आणि व्यावसायिक असे दोन्ही पण मॉडेल आहे। 1 HP, 2 HP घरी यूज करू शकतो, 3 HP, 4 HP, 5 HP हे व्यावसायिक आहे लघु उद्योगसाठी। याच्यामध्ये PM FME मार्फत 35% गव्हर्नमेंट अनुदान पण आहे।
नमस्कार, प्रवीण बाकडे बोलतो आहे पायलट मशरूम अकॅडमीमधून. आज इथे वर्धा येथे स्वावलंबी मैदानामध्ये प्रदर्शनी सुरू आहे. आज शेवटला दिवस प्रदर्शनीचा. त्या प्रदर्शनीमध्ये आमचा स्टॉल आहे. तिथे संपूर्ण मशरूमपासून तयार केलेले 25 प्रकारचे प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळतील. जसे मशरूमचे पापड, करवंत, गुलाबजामुन, मशरूमचं लोणचं, ठेचा वगैरे, ड्राय मशरूम, मशरूम मसाला, बासुंदी वगैरे इत्यादी प्रकारचे प्रोडक्ट तुम्हाला इथे चाखायला मिळतील. आम्ही काल प्रदर्शनी झाली होती, तिथे पण आम्ही एक मेन्यू बिर्याणी म्हणून टेस्ट करायला दिल्या लोकांना. तिथं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यामध्ये. आणि आम्ही संपूर्ण मशरूम शेतीचं प्रशिक्षण, गायडन्स, मार्गदर्शन करत असतो. आणि मुख्य काम जे आहे आमचं मशरूमच्या मार्केटिंगमध्ये आहे. आज जवळपास बरेच जण व्यवसाय करतात पण त्यांना मार्केटिंग जमत नाही. आज आमच्याकडे मशरूमच्या मार्केटिंगमध्ये 18 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तो 18 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन आम्ही आज यशस्वी 7 वर्षामध्ये आपला प्रोजेक्टचं काम करू राहिलो 17 जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार, मी अर्चना सवाई. गेल्या 19 तारखेपासून वर्धा येथे वर्धिनी म्हणून एक कृषी प्रदर्शनी चालू आहे. या कृषी प्रदर्शनीमध्ये आम्ही अमरावतीवरून आले आहे आणि माझा एक कृष्णराज बेकरी युनिट मी गेल्या 6 वर्षापासून चालू केलेली आहे. माझं प्रॉडक्ट आहे कणकेची नानखटाई, कणकेची बिस्किट आणि कणकेची टोस्ट. आणि याला इथे बऱ्याच प्रकारे चांगला मला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि माझी कणकेची नानखटाईमध्ये हाय प्रोटीन युक्त म्हणून मी गेल्या कोरोना काळापासून बऱ्याच ठिकाणी हे इथे विक्री करते आहे. आणि या 19 तारखेपासून या प्रदर्शनीमध्ये मला खूप चांगला प्रतिसाद इथे मिळालेला आहे. आणि या कृषी प्रदर्शनीमध्ये यांचं आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. आणि याच प्रकारे आमच्या महिला भगिनीसाठी असेच कृषी प्रदर्शनीचे आयोजन करावे अशी माझी यांना विनंती आहे. आणि याचं व्यासपीठ आम्हाला हे खूप चांगलं मिळालं. धन्यवाद. माझं नाव भरत भाऊ आनंदराव ठाकरे, मुक्काम नांदगाव, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. माझं हे 2017पासून ठाकरे बंधू गृहोद्योग या नावाने प्रोडक्शन काढत आहे. शेतीमाल प्रोडक्शन करून कच्च्या मालाचा पक्का माल तयार करून हळद पावडर, मिरची पावडर, धनी पावडर, त्यानंतर ऑर्गॅनिक अगरबत्ती, हे 3 ते 4 ब्रँड आम्ही तयार केलेले आहे. हे पूर्ण महाराष्ट्रभर मुंबई, नाशिक, पुणे इथपर्यंत याचं मार्केटिंग आता चालू आहे आणि सगळीकडे माल आमचे जात आहे. या कृषी प्रदर्शनीने तुम्हाला काही उपयोग फायदा झाला का? भरपूर फायदा. आता जवळजवळ आम्ही 6 ते 7 वर्षापासून कृषी प्रदर्शनं करत आहे. कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून आमचं पूर्णतः मार्केट वाढलेलं आहे. आज जवळजवळ 25 ते 30 होलसेलर जुळलेले आहे. आणि इथेसुद्धा नगदीचा धंदा जवळजवळ 50-60 हजार रुपयाचा 4 ते 5 दिवसात आमचा धंदा होतो. माझं नाव ऋषिकेश रवींद्र कुंबळे. माझं जयश्री गृहोद्योग एक लोणच्याचा आणि शरबतांचा उद्योग आहे अमरावती इथे. आणि आमच्याकडे 17 प्रकारचे लोणचे आहेत आणि 7 प्रकारचे शरबत आहेत. आणि विशेष म्हणजे आम्ही हे सगळं फल्ली तेलामध्ये बनवतो पारंपरिक पद्धतीने. आणि शरबत हे सगळे ज्यूस काढून तयार करतो आहे. कुठल्याच इसेन्स आणि प्रिझर्वेटिव्हचा वापर करत नाही आपण. आणि आपल्याकडे नाविन्य म्हणून कवट शरबत आहे, जे ॲसिडिटीसाठी, पोटाच्या विकारासाठी सगळ्यात उत्तम राहतं. त्यानंतर आपल्याकडे लिंबूचं शरबत आहे, खसचं शरबत आहे, गावरानी गुलाबाचं शरबत आहे, आवळा शरबत आहे, अंबाडी शरबत आहे. आणि लोणच्यांमध्ये आपल्याकडे सगळ्यात जास्त सेल होणारे लोणचे आहेत. कवठाचं लोणचं आहे, ओल्या हळदीचं आहे, गावरानी गुलाबाचं गुलकंद आहे. आणि बाकी सगळे डायबिटीज पेशंटसाठी सगळे कारल्याचे, मेथीचे असे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत आपल्याकडे. आणि जवळपास आपल्याला हे 14 वर्ष झाले आहेत सुरू करून. पूर्ण विदर्भाला सेलिंग होते. माझं नाव वर्षा उरकुडे आहे. मिशन ऑफ समृद्धी अंतर्गत तयार झालेल्या वर्धा अस्मिता फार्मर प्रोड्युसर कंपनीचे आज इथे कृषी महोत्सव इथे स्टॉल लागलेला आहे. आमच्याकडे हळद, बोर, गांडूळ खत, मोठ डाळ, तूर, तीळ, चिंच, भाजी, ऑर्गॅनिक भाजीपाला तसेच शेतकऱ्यांना उपयोगी येईल अशी आजची गरज आहे टोकन यंत्र. पडगिलवार यांचे टोकन यंत्र आमच्याकडे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा. नमस्कार, मी प्रवीण जयपूरकर, वित्तम ॲग्रो सोल्युशनचे ओनर. माझ्याकडे पॅरागॉन ड्रिप इरिगेशनचं ऑथराईज डीलरशिप आहे. आणि या डीलरशिपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ड्रीपविषयी माहिती, सिंचनाविषयी माहिती, तसंच पिकांविषयीसुद्धा माहिती पुरवण्याचं काम आम्ही करतो. आणि पॅरागॉन ही गेल्या 30 वर्षापासून ड्रीप इरिगेशन फील्डमध्ये काम करत आहे. आणि काम करत असून उत्कृष्ट प्रॉडक्टची क्वालिटी
वगैरे सगळ्या गोष्टी मेंटेन करून शेतकऱ्यांना सेवा देण्याचं काम आम्ही करतो. ॲक्च्युली ड्रीप सगळेजण वापरतात. लोक म्हणतात की माझ्याकडे पाणी भरपूर आहे, पण पिकाला पाण्याची नसून तो ओलाव्याची गरज असते आणि तो ओलावा ड्रीपद्वारे चांगल्या पद्धतीनं दिला जातो. तेवढंच तर काय, तर ड्रीपद्वारे आपण फर्टिगेशनसुद्धा आपण जाग्यावरून करू शकतो. मॅनपॉवर कमी लागतो आणि व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीची होते. उत्पन्नात तुमच्या वाढ येतो. त्यामुळे ड्रीप हे प्रत्येक शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे आणि पॅरागॉन कंपनीची ऑथोराइज डीलरशिप असल्यामुळं आपण ती सेवा पुरवतो आणि सगळ्या शेतकऱ्यांना पाहिजे ती माहिती पुरवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. कुठं आले तुम्ही? काय प्रॉडक्ट? किती एकरात तुझी फळाची बाग आहे? 1 एकरात आहे सर. अच्छा. आणि किती जण तुम्ही काम करता या फळी बागेमध्ये? पप्पा आणि मी आणि मग बाकी मजूर लोक आहेत पण. वार्षिक उत्पन्न किती मिळतं मग त्यात? मिळकत किती होते? तसं आपल्या याच्यावर आहे. जर आपण स्वतः म्हणजे मार्केटिंग केली तर डबलचा फायदा आहे. जर आपण मार्केटमध्ये नेऊन टाकला तर 10 रुपये 15 रुपये आणि जर स्वतः विकलं तर 40 रुपये 50 रुपये किलो मार्जिन आहे. कृषी प्रदर्शनाचा कितपत फायदा झाला तुला इथे? डबल टिबलचा प्राईजचा फायदा झाला आहे सर. थँक्यू. जिल्हा वर्धा येथील एक शेतकरी म्हणून इथे सेवावृत्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी हे आम्ही एक कंपनी आहे, त्याचा डायरेक्टर, त्याचाच हा आम्ही हे लावलेला आहे, स्टॉल लावलेला आहे. मग आमच्याकडे शेती ही माझ्या घरच्या शेतातलं मोसंबी आणि संत्रा आहे. ठीक आहे. आणि विक्री आणि प्रदर्शन हे दोनही यासाठी आम्ही ठेवलेले आहे स्टॉलवरती. कृषी प्रदर्शनाचा कितपत फायदा झाला तुम्हाला? जवळपास 80-90%. चांगले ग्राहक मिळाले तुम्हाला इथे? बिलकुल 100% आमचा माल कमी पडला संत्र्याचा यायला. त्याला याची आयडिया नव्हती. आयडिया असती तर भरपूर पुढच्या वेळेला आम्ही परत चांगला प्रयत्न करू. प्रदर्शन सरकारने राबविलं पाहिजे असं तुम्हाला? बिलकुल 100%. हां, फक्त सीझनवरती ज्या ज्या मालाचा सीझन आहे, समजा आता ह्या 15 मार्चपर्यंत समजा संत्रा, तिथपर्यंत जर असलं तो ठीक, नंतर संत्रा नसतोच. या आमच्या सेवावृत्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी. आमच्या कंपनीमध्ये जवळपास 300 शेतकरी जे आहे ते संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकरी आहे आणि त्याच शेतकऱ्यांचा आपण माल या ठिकाणी विक्रीसाठी आणलेला आहे. कालही एका संचालकाचाच माल आम्ही या ठिकाणी आणला होता. आज आमचे कंपनीचे उपाध्यक्ष आहे श्री प्रमोदजी कापसे यांचा जवळपास 7 एकरमध्ये संत्रा आणि मोसंबीचा बगीचा आहे. जवळपास 700 झाडं त्यांचे आहेत. तर तो माल आपण प्रदर्शनीसाठी विक्रीसाठी आणला आहे. आणि बाहेर मार्केटपेक्षा आणि बाहेर कसं आहे, आता बाहेर मार्केटला जेव्हा आपण विक्रीसाठी नेतो तेव्हा ते प्रॉपर आपल्याला बाहेर भेटत नाही. पण या ठिकाणी आपण विक्रीसाठी आल्याच्यानंतर मोठमोठे व्यापारी वर्गही आपल्याला भेट देतात आणि चांगले चांगले बाहेर आपल्याकडे येतात. तर त्याचा एक फायदा आहे आपल्याला प्रदर्शनीमध्ये. धन्यवाद. आपल्या घरामध्ये कुणी जर टू व्हीलरवरती जर फिरलं तर आपल्या डोळ्यामध्ये धूळ जाऊन कचरा जाऊन काय होतं, डोळे लाल होतात, कचकच करतात, पाणी घालतात. याला घरी आलं 5 मिनटं वापरा, आपल्या डोळ्याचा प्रॉब्लेम सॉल्व. त्याचा दुसरा फायदा, डोळ्याच्या खाली काळे वर्तुळ डाग असेल, डोळ्यांमध्ये टिक असेल, घरामध्ये कोणाच्या मोतीबिंदूचा जर पडदा चढत असेल, याला 6 दिवस वापरा, ते प्रॉब्लेम सॉल्व. घरामध्ये कुणाला उन्हाळी लागली, ताप लागली जर आली तर कपाळावरती पट्टी बांधतो, जुनी पद्धत आपली, पाणी ठेवून याला कपाळावरती बांधा, 10 मिनिटांमध्ये प्रॉब्लेम सॉल्व. घरामध्ये कुणाला जर आपल्या 2.5चा चष्मा जर लागला असेल तर आपण फक्त त्याच्यावरती 60 दिवस वापरा, 2.5चा चष्मा काढून टाका, एवढा त्याचा रिझल्ट आहे. याच्यावरती पूर्ण आपल्याला माहिती दिलेली आहे. याची मेडिकल किंमत आहे 325 रुपये, जाहिरासाठी फक्त 100 रुपयाचा आहे. चालेल, थँक्यू सर. तो आपल्याला संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये वाटलंच तर ॲड्रेस घ्या याच्यावरती, छत्रपती संभाजीनगर, बाबा चौकाच्या बाजूला, बाबा पेट्रोल पंपाच्या बाजूला.
धनंजय पहाडे, माझा इथे स्टॉल आहे कृषी प्रदर्शनामध्ये पहाडे ॲग्रो नावाचा. मी आता याच वर्षी नवीन इम्प्लिमेंट काढलेलं आहे जे बॅटरीवर चालित आहे, सोलरवर पण आणि ई चार्जिंग इलेक्ट्रिकच्या घरच्या चार्जिंगवर त्याचं होते. एका सोलरच्या बॅटरीने किंवा आपल्या साध्या बॅटरीने 12-12ची बॅटरी याला हे 5 तास जवळपास काम करते आणि त्याच्यामध्ये डवरा होते, वखरणही होते, पेरणी यंत्र होते, खत देणं होते, अशी 4ही कामं एका याच्यात होते. याचा मी डेमो दाखवू इच्छितो तुम्हाला. एकदम इझी आहे आणि शेतकऱ्यांना किंवा एखाद्या स्त्रीला वगैरे याचा एकदम फायदा होऊ शकतो. हे रिमोटवर केलेलं आहे, तुम्ही कुठलंही ताकद लागत नाही, सोडलं तरी स्वयंचलित आहे ते आणि सगळे कामं व्यवस्थित होतात आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांची एनर्जी पण वाचते, त्याच्यानंतर त्याचा खर्च वाचतो, त्याच्यानंतर त्याचा एक प्रकारचं उत्स्फूर्त आता जी मजुरीची टंचाई आहे ती मजुरीची टंचाई याच्यातून काढता येते, भरून काढता येते आणि काम पुन्हा सगळं व्यवस्थित होते. अशा प्रकारचं स्वयंचलित यंत्र आहे आणि हे यंत्र खूप स्वस्तात पद्धतीचं बनवलेलं आहे. याची किंमत फक्त 20 ते 25 हजारापर्यंत होईल आणि याला कुठलाही जास्त दुसरं खर्च नाही आहे. फक्त तुम्ही बॅटरी बदलवा आणि बॅटरी बदलायला चालू द्या. एका वेळेस ही बॅटरी चार्ज केल्याने 5 तास जवळपास याचा उपयोग होते. त्याच्यानंतर दुसरं एक बनवलेलं आहे पेट्रोलवरचं, हे सुद्धा चांगलं आहे. याला 2.5 HPचंच बनवलेलं आहे, यांनी पण सगळे कामं होतात आहे. याला एका तासाला पाऊण लिटर फक्त पेट्रोल पाहिजे आणि हे पण स्टेल स्टार्ट आहे, म्हणजे रस्सी खिचली की चालू होऊन जाते. सगळे कामं दिवसभरात याचे सगळे कामं व्यवस्थित करते. इंटरकल्चर ऑपरेशनसाठी आता सध्या कुठल्याच प्रकारचं इक्विपमेंट नाही आहे, ते मी बनवलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त कांदा बी पेरणी यंत्र बनवलेलं आहे. इकडे आम्ही दाखवतो कांदा बी पेरणी यंत्र, मानवचलित कांदा बी पेरणी यंत्र आहे. हे मानवचलित कांदा बी पेरणी यंत्र आहे. हे कांदा बी पेरणी यंत्रामध्ये 5 प्रकारचे तिथे आपण डबे दिलेले आहे. हे डबे तुम्ही याच्यामध्ये कांद्याचं बियाणं टाकलं की एक कांद्याचं बियाणं उचलून याच्यात टाकले जाते. एकटा माणूस एका दिवसात जवळपास 2.5 ते 3 एकरपर्यंत कांदा आपण त्याच्यात पेरू शकतो. डायरेक्ट कांदा पेरायचा. रोपं तयार करून पुन्हा लावण्यासाठी एका एकराला जवळपास 7,000 रुपये मजुरीचा खर्च येतो आणि हे 5,000चं यंत्रच होऊन राहिलं. हे यंत्र 10 वर्ष या यंत्राला काहीही होत नाही. ज्या अंतरावर पाहिजे आपल्याला त्या अंतरावर आपण कांद्याचं बियाणं त्याच्यात टोकू शकतो. कुठलाही खर्च नाही, व्यवस्थित त्याच्याने त्या अंतरावर त्या खोली पण त्याला ॲडजस्ट करता येते आणि कांदा बी पेरण्यात येते. तसंच एक यंत्र बनवलेलं आहे, मानवचलितच आहे, ते कपास लावण यंत्र. कपास लावण यंत्रामध्ये आपण टाकलं, इथे बियाणं टाकलं की एकटा बाई किंवा एक माणूस, जे बायासुद्धा शेती करतात किंवा काही करतात, तर ते एकटी स्वतः घेऊन ती चालू शकते आणि ते चालता चालता तिला कुठल्याही प्रकारचं कष्ट लागत नाही. इथून बियाणं टाकलं की ते इथे पडते, इथून मग या नळीमध्ये पडते आणि हे 3 in 1 आहे. म्हणजे लावण पण करते, त्याच्यानंतर खतं देता येतात, नंतरचे डोजेस कपाशीला, त्याच्यानंतर याला डवरण पण करतात, त्याला फासा पण दिलेले आहेत. नंतरचे पण डोजेस आपल्याला खताचे देता येतात आणि ज्या अंतरावर पाहिजे त्या अंतरावर तूर, कपाशी एक पट्टा पद्धतीने ज्याला आपण म्हणतो ते पट्टा पद्धत याच्यामध्ये आपण यूज करू शकतो. असे मल्टीपर्पज सगळे यंत्र आपण इथे तयार केलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या व्यवस्थित फायदेशीर आहे. याच्या व्यतिरिक्त हेच बैलावर आहे, खत आणि एका वेळेस खत देणं, त्याच्यानंतर खत देताना डवरण करणं, अशा पद्धतीचं पण एक यंत्र तयार केलेलं आहे. डवरणही होईल बैलावरचं आणि त्याच वेळेस खत दिलं जाईल आणि ते झाकल्या पण जाईल खत, असं पण आहे. बैलानंतर बैलावरचं पण 5 फणी, 6 फणी, 4 फणी, 3 फणी पेरणी यंत्र, खत आणि बियाणे करताना हे सगळे अवजारं स्वतः पहाडे ॲग्रो यांनी धनंजय पहाडे यांनी तयार केले आहे. मी स्वतः तयार केलेलं आहे. माझं स्वतःचं हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. पिंपरी वर्धा इथे आपलं हे युनिट आहे आणि कुणालाही लागलं तरी आपण स्वतः बुक करू शकता. माझा नंबर आहे 9422140056 94 22 14 0056 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सगळ्या प्रकारचे उत्तरं दिल्या जाईल आणि तुम्हाला जिथे पाहिजे तिथे डिलेवरीसुद्धा दिल्या जाईल. धन्यवाद.
माझं नाव शारदा सचिन ठाकरे, राहतो वायगाव निपाणी. हे माझे सगळे गृहउद्योगाचे प्रोडक्ट्स आहे. रिद्धी गृहउद्योग म्हणून हळद, मसाला, तिखट, पापड, धनिया पावडर सगळं आम्ही घरी प्रोडक्ट्स तयार करतो. विनोद उद्धवराव चिमुरकर, मुक्काम केळझर, तालुका सेलू, जिल्हा वर्धा. आमच्या स्टॉलवरती चिनी मातीपासून बनवलेले आर्टिफिशियल ॲटम, फ्रूट, व्हेजिटेबल आणि शोकेस वस्तू. आपण शोकेस वस्तूमध्ये दाखवलेल्या आहे पारंपरिक वस्तू, जसं लाकडी वस्तूपासून तयार केलेल्या वस्तू आहे. सब्जी भाजीपाला विक्रेत्या आहे, भांडे बनवणारे मूर्त्या पण सुद्धा तयार केलेल्या आहे. पुराणा आदिवासी कसा असतो, त्याचं म्युझिक कसं असतं हे पण सुद्धा आपण त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. मातीपासून आपण मोठू पतलूची जोडी बनवली आहे. मुलं आजकाल टी व्हीमध्ये बघतात, पण आम्ही त्यांना मातीपासून तयार करून दाखवलेलं आहे. सोबत आम्ही ग्रामीण भागातली बाई भाजीपाला कशी काय सेल करतात हे सुद्धा आम्ही दाखवलेलं आहे. आपण एक माटावर कावडा ठेवलेला आहे. ते कावड्याची जी कथा आहे आपण लहानपणी ऐकत होतो, ते सुद्धा आम्ही याच्यातून दाखवलेलं आहे. लहान मुलाला म्युझिक सिस्टम समजत नाही, त्याची आपण म्युझिक सिस्टमचं पण बनवलेलं आहे. वीणा बनवलेले आहे, पेटी आणि तबला चाटी पण सुद्धा बनवलेली आहे. तर अवश्य आमच्या एकदा स्टॉलला भेट द्या आणि कॉन्टॅक्ट करायचा माझा नंबर आहे 7083 62 80 54. आणि कोणाला होलसेलमध्ये जर माल पाहिजे नसल्यास केळझरमधून क्वांटिटीमध्ये माल मिळणार. अल्टिमेट टॉक्स मराठी करता मी विनोद जमनारे. सबस्क्राईब दिस चॅनल. थँक्यू.